नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला श्री ढुंडी विनायक गणेश मंदिर, कडूस, टोकेवाडी, नेहरेश्वर, तालुका खेड, जिल्हा पुणे या मंदिराबद्दल माहिती सांगणार आहे। तर हे पेशवेकालीन प्राचीन गणेश मंदिर आहे, त्यामुळे या मंदिराला सुमारे 250 ते 300 वर्षाचा इतिहास असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणे आहे। तर ढुंडी विनायक हे भगवान गणेशांचे एक प्राचीन नाव आहे। ढुंडी म्हणजे भक्तांच्या संकटांचा शोध घेऊन त्यांचा नाश करणारा विघ्नहर्ता, आणि तसेच या गणेश मंदिराला नवसाचा गणपती असेही म्हणतात। पूर्वी हे मंदिर लहान स्वरूपात होते। काळानुसार ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार व विस्तार करण्यात आला आहे। या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे गणेश जयंती, भाद्रपद गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी संकष्टीला येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात, आणि येथे तसेच महाशिवरात्रीलाही येथे मोठा उत्सव होत असतो। गणेश जयंतीलाही खूप मोठा उत्सव होत असतो। धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती श्री गणेशांची मोठी प्राचीन अशी मूर्ती आहे। तसेच मंदिराच्या बाजूने गरुड ध्वज आणि विठ्ठल रुक्मिणीचे हे मंदिर आहे। त्यानंतर मागच्या बाजूने गेल्यानंतर महादेवांची पिंड, नंदी यांचं सुद्धा दर्शन घेता येतं। खूप सुरेख असा नंदी आणि शिवपिंड आहे। मंदिरामध्ये बसण्यासाठी खूप असं चांगले व्यवस्थापन आहे। त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसल्यानंतर तुम्हाला ध्यान, जप, साधना करण्यासाठी खूप असं चांगलं वातावरण सुद्धा आहे तिथं। या ठिकाणी बसल्यानंतर तुमचं मन एकदम प्रसन्न आणि शांत होऊ शकतं। अशा ठिकाणी आपला किमती वेळ घालवायला तुम्हाला खूप भारी वाटेल। हे इथं अष्टविनायकांचे चित्रण केलेलं सुद्धा आहे। हा परिसर खूप असा भारी वाटतो। रस्त्याच्याच कडेला असल्यामुळे या ठिकाणी येण्यास व्यक्तींना मोह सुद्धा आवरत नसेल। नवीन पर्यटक असाल तर ते आवर्जून या ठिकाणी थांबतात, मंदिरात येऊन श्री गणेशांचं दर्शन घेतात। या दर्शनाने सर्वांचंच मन प्रसन्न होतंच आणि प्रवासही सुखाचा होतो। या प्रवासामध्ये खूप भाविक दर्शन घेत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा। तर आता भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।